अखिल जगत स्वामी साम सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पावमे तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल हंकारा सदानंदाचा येळकोट। सदानंदाचा येळकोट। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगं जरा लवकर लवकर कर। देवी तुम्ही सांगितल्याप्रमाणे स्वयंपाकाची सगळी पूर्वतयारी झाली आहे। तुम्ही स्वतः तुमच्या हाताने स्वयंपाक तयार करणार म्हणालात। हो, नारद मुनी देवर्षी आहेत, श्री विष्णू त्यांचे आराध्य आहे आणि त्यांच्यासाठी मी आज स्वतःच्या हाताने भोजन तयार करणार आहे। ऐसा नारद मुनींना काय काय आवडतं हे तरी ठाऊक आहे का तुला? त्याची मला काही कल्पना नाही आहे, पण मी मनाने केलेला स्वयंपाक त्यांना नक्कीच आवडेल। ऐसा अचानक एक गोष्ट आठवली मला। काय? नारद मुनी असं दुसऱ्याच्या हातचं केलेलं भोजन करतील का? असं का वाटलंय तुला? ते देवर्षी आहेत, मोठे ऋषी आहेत। मोठे ऋषी असं परान्न सेवन करत नाही। अक्का अहो पण देवींनी किती मन लावून हे भोजन तयार केलंय। आई, मी माझ्या मनाने केलेला स्वयंपाक नारद मुनी कधी नाकारणार नाही याची मला खात्री आहे। ए बानू,
काय बानू काय अगं कुठे गेली होतीस हा? कवा धरणं वाट बघतोय आम्ही. तुम्ही बसाजी. अहो आल्याला काय विचारताय? तुम्हाला पाणी देऊ का आणि मग सांगा. अगं नगर राहू दे. मला महाराज भेटले होते, त्यांच्या संग बोलत होते. अगं पर आख्यान कवा संपलं? वय पर मला त्यासनी काय बाई विचारायचं होतं र. असं आम्हाला काही कळ ना कुठे गेलीस काय. जीवाला घोर लागून राहिला होता नुसता. आम्ही जाणारच होतो गावात, म्हणलं तुम्हाला भेटून जावं, पण तुम्ही नाही म्हणून थांबलो. होय का? मग आज तुम्ही थांबा आहातच. पण तुमच्या जेवणाचं काय? मी भाकर करून ठेवते. अगं नगर राहू दे. तुम्ही दोघं जेवून घ्या, मला जायचं आहे. आता इतक्या रातच्या ना? महाराजांनी भेटाया. पर आताच भेटून आलास ना व? वय पर मला त्यासनी भाकर करून घालायची आहे ना. मग मी भाकर करायला घेते. हे जाऊन बोलून आणताल महाराजांनी. हा लाव, मला कामाला लाव. अरे पर महाराज नाही यायचे हात, मलाच गेलं पाहिजे. भानू अगं तुझं काय कळना झालंय काय. तुझ्या संग बोलाय आजच पाहिजे होता. आता आठवण आली वय तुला बाची. बरं मी काय करू ते मला सांग. मला ना पीठ मीठ आणि भाजी हे समजा काढून दे. मी आता जाऊन भाकर करल त्यांच्यासाठी. अहो मी येते की संग, तुम्ही कसं पाय करताय? नग मी एकली जाईल. दे बरं मला समजा काढून टोपलीत जा. वय आलेच. अग ए गंगे मी अरे काय 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 चाललंय काय? अरे काय कळना झालंय. बाहेर द्याव. हे प्रभो, आपण माझे आराध्य आहात. आपले नाव माझ्या मुखी कधी आले नाही असे कधीही झाले नाही. या नारदाने कधीही आपल्या भक्तीत काहीही कमी केले नाही. तरीही हे असे दिव्य कार्य माझ्यावर तुम्ही का सोपवलेत देवा? आता एकीकडे श्री म्हाळसादेवी मला काय प्रश्न विचारणार आणि मी त्यांना काय उत्तर देणार या काळजीत तर मी आहेच. परंतु तिथे बानूही असणार आहे. तिच्याही शंकांचे निरसन करणे मला भाग आहे प्रभो. नारायण नारायण. काय काय ऐकावं ते नवलच आहे गाड्या नाही का. आणि मग धरणं मी तुला सांगतोय तर मलाच ओरडतोय तू वाय वाय करून. मला वाटलं की तू असंच म्हणतोय जा. राघोबा झाली का समजी तयारी? हे बघा आता म्हाळसा देवी तथा जाणार आहे ती. तेव्हा त्यासनी काय हो काय न ग हे जरा ध्यान द्या. बघा विचारा त्यासनी. देवीसनी विचारलं पण काय लागलं तर सांगत्याल म्हणले. अव पर त्यांच्यानं नारद मुनींची भेट होणार आहे हे ठाव होतं. बरं बानाई बी तत जाणार आहेत हे कुठे ठाव आहे त्यासनी? गणोबा हे मला ठाव आहे, समद्यासनी ठाव आहे. हा पर देवांनी देवीसनी नारद मुनीसनी भेटाया सांगितलं. देवी त्यासनी भेटाया जाणार आहे की. पण प्रधानजी बानाईसनी आधीच भेटला आहे की. अरे त्यांनी बानाईसनी बी हेच सांगितलं होतं की नारद मुनीसनी भेटायला पाहिजे म्हणून. अहो पण आता म्हाळसा देवी त्यांच्यासाठी जेवण बी घेऊन जाणार आहे ती. मग काय तर बानाई बी जाणार आहे की. अहो महाराजांमोर त्या दोघी आल्या तर कसं काय व्हायचं? मग आता तुम्ही सांगा काय करायचं ते. हा ते आता म्या कसं सांगणार? हे आता त्या आता असं कसं आम्ही सांगणार? अरे मग कशा पाय बडबड करून तोंडाची वाप करताय सावगात? हा दिलेलं काम करा का गुमान. हा निघा. आता काय होणार आहे कुणास ठाव.
माते आख्यानानंतर मी नारद मुनींना भेटावं असं यांनी मला सुचवलं आहे. नारद मुनी हे देवर्षी आहेत. हे ब्रह्मदेवांचे पुत्र आहेत. श्रीखंडात त्यांचा वावर असतो. असे अनेक गोष्टी आहेत जे त्यांना ठाऊक आहेत पण इतरांना ठाऊक नाही. म्हणूनच यांनी मला असे सुचवले असेल की मी नारद मुनींना भेटावं. त्यांना भेटून त्यांची सेवा करून त्यांना प्रसन्न करायचं ठरवलंय मी. माते तुझा निर्णय अगदी योग्य आहे. असे केल्याने ते नक्की प्रसन्न होतील आणि ते मला अशी काहीतरी गोष्ट सांगतील जी माझ्यासाठी महत्वाची असेल. अगदीच मला निघायला हवं. नारद मुनींना प्रतीक्षा करायला लावणं उचित नाही. माते मला तुला एक सांगायचं आहे. तुझी आणि नारद मुनींची भेट होईलच पण तुला तुझ्या रागावर नियंत्रण ठेवावं लागेल. तू असं का म्हणतो आहेस? तुला कळेलच पण मी जे सांगितले आहे ते ध्यानात ठेव. येतो मी. गणेश असं का म्हणाला असावा? हे प्रभो, आजवर आपण माझ्यावर जे कार्य सोपवले ते मी पूर्ण केले आहे. आज जर श्री म्हाळसा देवींनी मला विचारले की सत्य काय तर मी काय उत्तर द्यावे प्रभो? माझ्याकडून असत्य सांगणे होणार नाही. प्रभो, आता आपणच मला या धर्म संकटातून बाहेर काढा. नारायण नारायण. नारायण नारायण. आता ही माझी शिष्या इथे येते आहे. श्री विष्णूंनी सांगितल्याप्रमाणे खरेच ही आली. आता इथे श्री म्हाळसा देवी आल्यावर काय होणार आहे हे देवांनाच ठाऊक. माता पिता यांचे स्मरण करावे अशीच ही वेळ. नारायण 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 नारायण. शुभम भवतु. बानू, हे काय आहे? महाराज, अहो आख्यान झालं आणि तुम्ही निघाला. बरे मग? अहो मग तुमच्या जेवणाचं काय? तुम्ही काय उपाशीच राहणार होय? नारायण नारायण. अगं बानू, तू कशाला कष्ट घेतेस? हो महाराज, कष्ट कसला आलंय त्यात? मी घरला भाकर करणार होते ती आता हात करते. म्हणजे तू आता इथे अन्न तयार करणार? होय. अहो मी तुम्हाला अशी उपाशी कशी जाऊ देईन? नारायण नारायण. बानू, अगं कोणी पाहिले तर काय म्हणेल? प्रत्यक्ष श्री खंडेरायांची पत्नी इथे अशी चूल मांडून भाकर करते म्हणजे? महाराज, अहो देवांना मी सांगल स्वतः आणि कुणी काय बी म्हणणार नाही. नारायण नारायण. बानू, तुला कसे सांगावे हेच कळे नसे झाले आहे मला. महाराज, अहो आभाळाखाली चांदण्यात भाकर खाण्याचा आनंदच वेगळा असतोय बघा. आणि कुणी काय म्हणलं ना तर मी सांगाल का मला स्वतःच्या हाताने तुम्हाला भाकर करून खायला द्यायची होती. हे बघा आता चूल पेटवते आणि तुम्हाला भाकर करून देते. चला. नारायण नारायण.
शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्। अतीव सुंदर। म्हाळसाताई तुम्ही? देवी आपण? मला यांनी सांगितलं म्हणून मी तुम्हाला भेटायला आले। आपलं तसं बोलणं झालं होतं ना? हो हो। मग हे काय? ही ना। मी येण्याआधीच तुम्हीला बोलून घेतलं मुनिवर। देवी मी असे काही केले नाही। त्यांनी मला नाही बोलवलं, म्याच आले आहे। मी तुला विचारलेलं नाही। नारायण नारायण। तुम्ही या। हे काय देवी? मुनिवर, मी माझ्या हाताने भोजन तयार करून आणले आहे। म्या बी भाकर केली आहे। पण कशाला कष्ट घेतले देवी? आपण आख्यान करून असेच निघून गेलात मुनिवर। आपण अन्नच ग्रहण करायला नको देवी। अहो पण मी सूर्यास्तानंतर अन्नच ग्रहण करत नाही। असे कसे मुनिवर? मी गडावरून अन्न ग्रहण केल्याशिवाय कोणालाही पाठवत नाही। नारायण नारायण। महाराज, तुम्ही म्या केलेल्या भाकरीचा एक घास घ्यावा अशी माझी इच्छा आहे। मुनिवर, आपण अन्न ग्रहण करावे आणि मी केलेल्या भोजनाचे आपण सेवन करावे अशी माझी इच्छा आहे। साक्षात अन्नपूर्णा हातात ताट घेऊन समोर उभी असताना अन्नाला नाही म्हणणं म्हणजे घोर अपराध। दुसरीकडे भाबड्या शिष्येने इथे येऊन केलेल्या अन्नाचा अवमान मी कसा करू? एवढा कसला विचार करता आहात मुनिवर? देवी, आपण स्वतः अन्न तयार केले आहे, त्याचा अवहेर मी कसा करू? उत्तम। मुनिवर, आपण भोजन करावे आणि आपलं बोलणं झाल्याप्रमाणे आख्यानाबद्दल मला सविस्तर सांगावे। होय देवी। महाराज, तुम्ही म्या केलेल्या भाकरीचा एक घास तरी घ्यावा, म्हणजे माझं समाधान होईल। बानू, अगं तुला मी नाही कसे म्हणेन? मुनिवर, कोणी नसताना तुम्ही मला आख्यानातले बारकावे सांगणार आहात? नारायण नारायण। म्या भी ऐकणार आहे। हिला इथून जायला सांगा मुनिवर। म्या कशा पायी जाऊ? ही काय राजसभा नाही तुम्ही म्हणाल तसं व्हायला? बांधू, 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 बांधू।